आपल्याकडे अतिशय उत्तम साहित्य असताना त्या साहित्यावरती काही केलं जात नाही. कुठला तरी एखादा जर्म घेतात आणि सातत्याने सगळ्या सिरियलमध्ये तेच तेच असतं. बरोबर. वेगळं काही नसतं. नावं बदललेली असतील, आर्टिस्ट बदललेले असतील, ह्या काय अर्थ नाही या सिरियलचा. अभिनय कला ही आपण जर बघितलं तर एक प्रकारे साधना आपण त्याला म्हणू शकतो. आजकाल जे नवीन कलाकार येतात आहेत त्यांना ह्या गोष्टीची सवय नसते, त्यामुळे बरेच वेळा डिप्रेशनमध्ये जातात. हो. सो त्यांना किंवा नवीन येणाऱ्या कलाकारांना तुम्ही काय सजेशन द्याल? मुळात पेशन्स हा प्रकारच त्यांच्याकडे नाही असं मला वाटतं. नवीन मुलांना ग्लॅमर या मागे ती मुलं लागलेली आहेत. बरं, त्यांना थिएटर नाही करायचं, त्यांना ना लगेच स्क्रीनवर झळकायचं, बरं सेलिब्रिटी व्हायचे, ते हे काही खरं नाही. थिएटर असेल किंवा सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, तिन्ही माध्यमांमध्ये मेजर असा कुठला फरक आहे जो की एका कलाकाराला माहिती असणं फार गरजेचं आहे? नुसतं तुम्ही अभिनय करता याला काही महत्त्व नाही. तुम्हाला अवांतर सुद्धा गोष्टी माहिती पाहिजे, वाचन पाहिजे, बघितलं पाहिजे मुळात. कारण ऑब्झर्वेशन ही तर पहिली पायरी आहे असं मानलं जातं. एक्झॅक्टली. तर डिजिटल आल्यामुळं नवीन कलाकारांसाठी संधी वाढल्या आहेत की त्यांना कुठलं तरी एक दडपण त्यांच्यावर येऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे? आता काय झालं की आमच्याकडे सिरियल्सना सुद्धा ना रील्स करणारे कलाकार घेऊन, कारण त्यांच्याकडे लाईक्स तेवढे किंवा त्यांचे फॉलोअर्स तेवढे आहेत म्हणून, पण म्हणून तो आर्टिस्ट नाही होऊ शकत. एखादी भूमिका ही स्वीकारायची की नाही, ह्या गोष्टी तुम्ही कुठल्या गोष्टींच्या आधारावर ठरवता? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक असे गेस्ट आहेत ज्यांनी मराठी नाटक, चित्रपटसृष्टी त्याचबरोबर मालिकांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका रंगवल्यात. खलनायक म्हणून जे ते भूमिका करतात त्यात अण्णा नाईक हे पात्र आपल्याला प्रकर्षाने लक्षात राहतं. घाशीराम कोतवाल नाटक असेल जे की गेली 32 वर्ष इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. आज आपल्यासोबत आहेत माधव अभ्यंकर सर. मी पहिलं तर त्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. माधवजी, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आपल्या या प्रवासाला सुरुवात करताना बेसिकली मला तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, ते म्हणजे तुमचं बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे की माझं बालपण हे माझा जन्मच मुळात नाशिक जिल्ह्यात झाला, निफाडला. आणि वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे सतत बदल्या होत होतो. तर मी 20व्या वर्षी पुण्यामध्ये आलो, आमच्या मूळ घरी वाड्यात. ओके. आणि मग तेव्हा SP कॉलेजमध्ये लास्ट इयर माझं झालं, कॉमर्स केलं मी, BCom. आणि मला म्हणजे खेडेगावापासून शहरापर्यंतचा जो माझा प्रवास आहे याच्यात अनेक चांगले चांगले अनुभव येत गेले. मला असं वाटतं उलट ना की जास्त समृद्ध होत गेलो असं म्हणायला हरकत नाही. असं ते माझं सगळं ते बालपण गेलं. वडील रजिस्ट्रार होते रेव्हेन्यूमध्ये, त्याच्यामुळे घरची परिस्थिती पण आमची तशी चांगली होती पहिल्यापासून. म्हणजे शिक्षणं सगळे आमच्या भावंडांची सगळ्यांची शिक्षणं चांगली झाली. असं सगळं माझं ते बालपण गेलं. वडील तुमचे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सरकारी नोकरीत होते. नॉर्मली कसं असतं, प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्या मुलांनी देखील आता मी सरकारी नोकरीत आहे तर त्यांनी सरकारी नोकरीत जावं. हो. पण मग अभिनयाकडे वळण्यामागचं मूळ कारण काय होतं आणि ते कसं झालं? नाही, मी नोकरी करण्याच्या पद्धतीचा माणूस नाही असं म्हटलं तर हरकत नाही. कारण मी काहीतरी उद्योग बिझनेस करीन वगैरे असं माझ्या डोक्यात सतत असायचं. इच्छा बरोबर आहे ती, प्रत्येक पालकाला वाटतं की आता आपल्या मुलांनी तसंच पुढे वकिली करावी किंवा नोकरी करावी किंवा काय. पण मी पहिल्यापासून त्या ह्याचा नव्हतो. मला लहानपणापासून आवड असावी असं मला वाटतं. कारण मी काहीतरी पक्ष्यांचे आवाज काढ, वाहनांचे आवाज काढ वगैरे, किंवा एखाद्या माणसाच्या बोलण्याची नक्कल करायचो वगैरे, असे काहीतरी गुण माझ्यामध्ये होते ते. अच्छा. पण नाटकच मी करीन किंवा ह्याच क्षेत्रात येईन असं काय माझं फिक्स नव्हतं. रादर माझे वडील चांगले क्रिकेटर होते. म्हणजे ते अगदी रणजीपर्यंत पोचलेले होते. लॉ कॉलेज, पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये ते शिकले. अच्छा. पहिल्या बॅचचे विद्यार्थी, ILSचे. त्याच्यामुळे तिथे ते क्रिकेट, त्या टीममध्ये, क्रिकेट टीममध्ये ते होते. आणि घरात थोडंसं क्रिकेटचं वातावरण होतं, कारण माझ्या वडिलांचं बालपण जे आहे ते एका क्रिकेटरच्या घरात गेलेलं आहे, गुप्त्यांच्या घरात. ओके. त्याच्यामुळे त्यांना ती क्रिकेटची आवड होती. तर मला क्रिकेटची आवड होती, मी चांगला क्रिकेट पण खेळायचो. परंतु तेव्हा आम्ही जळगावला होतो आणि मला बाळजे पंडित वगैरे जे आहेत त्यांच्याकडे प्रशिक्षण घ्यावं असं वाटायचं. मी वडिलांना म्हणायचो की मी पुण्याला जातो. पण तेव्हा आजोबा माझे वाड्यात एकटेच राहायचे.
अच्छा. हां. आणि त्यामुळे त्यांच्यावर अजून एक जबाबदारी किंवा मी एकटाच कुठे जाणार, पुण्यात कसा राहणार वगैरे या काळजीपोटी एकुलता एक असल्यामुळे कदाचित त्यांनी मला नाही परवानगी दिली. पण मग माझं ते पुढे सुटलं आणि कॉलेजमध्ये असताना एक एकांकिका बसवत होती मुलं ओके. आणि त्यातला जो मुलगा होता म्हणजे 5 दिवसावरती एकांकिका काहीतरी होती स्पर्धेतली आणि 5 दिवस आधीच तिथला जो जो कोण मेन काम करणारा जो होता तो आजारी पडला. बरं. तर आता यांची जरा धावपळ झाली मुलांची. तर मी काहीतरी नकला करतो, शिक्षकांच्या नकला करतो वगैरे. मग ते माझ्याकडे आले. ते म्हणले, की "तू करशील का काम?" म्हणलं, "अरे नाही बाबा, मला ती भीती आहे. स्टेज फिअर आहे मला. मला तर नाही जमणार ती." हां. ते म्हणले, "नाही, नाही, तू एवढं छान नकला करतो, हे करतो, तू करशील, आम्ही करून घेऊ तुझ्याकडनं. पण तू कर डेअरिंग." तर हो नाही करता करता मी तयार झालो आणि मलाच बेस्ट ॲक्टरचं प्राईज मिळालं त्या अरे स्पर्धेत. तर कुठेतरी मग माझं डायव्हर्शन झालं कारण मी सतत ग्राउंडवर असले. मी खरं मुळातला स्पोर्ट्समन. पण माझं डायव्हर्शन झालं आणि मी या क्षेत्रामध्ये आलो. अच्छा. जसं तुम्ही सांगितलंत, की आपण असं म्हणू शकतो, की ॲक्सिडेंटली तो तुमचा प्रवास तसं बघायला अगदी, गेलं अगदी. तर हो, सुरू हो, झाला. हो. तर मग अभिनय क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही येण्याचा निर्णय घेतलात आणि त्याच्यानंतर मग तुमच्या मनामध्ये भीती होती का एक आत्मविश्वास तो तुम्ही कसा निर्माण केलात? नाही, भीती अशी काही नव्हती मला. फक्त टिपिकल वडिलांचा तो हे ऑब्जेक्शन होतं त्याला, की नाही तू शिक्षण पूर्ण कर, नोकरीला लाग. आणि ते टिपिकल मध्यमवर्गीय लोकांची ती वृत्ती असते, की आपलं शिक्षण घ्या बाबांनो, लग्न-बिग्न करा आणि सेटल व्हा पटकीनी. पण मला ती आवड निर्माण झाली आणि पुण्यात आल्यानंतर म्हणजे पूर्वी ज्या गावांमध्ये मी राहत होतो तेवढी तिथे सुविधा नसायच्या. पण पुण्यात आल्यानंतर एवढ्या संस्था होत्या बरोबर. आणि मी प्रत्येक संस्थेत मग कॉलेजच्या निमित्ताने पुरुषोत्तम वगैरे आणि मग अनेक लोकांच्या ओळखी झाल्या. मग मी थिएटर अकॅडमीत जॉईन झालो आणि माझी ती गोडी वाढलीच म्हणजे मग मी त्याच्यामध्ये ठरवलंच की मी ह्याच्यात पण मी जोडीने बिझनेस करत होतो. मी कन्स्ट्रक्शनचा बिझनेस केला. माझं हॉटेल होतं भरतनाट्य मंदिरच्या समोर पराठा हाऊस म्हणून. तर ते सांभाळून मला जेवढं जमेल तेवढं मी ते करायला लागलो आणि मग नंतर हौशीतनं मला काही व्यावसायिक नाटकं पण मिळाली ओके. आणि तिथून तर मग मी सुटलोच म्हणजे मग आणि मग मी 2005ला माझे सगळे व्यवसाय बंद केले आणि मी ठरवलं की आता पूर्ण वेळ आपण हे नाटक आणि हे करूयात आता बरोबर. कारण आपल्या आवडीचं मग कधी करणार ना. करेक्ट. म्हणून मी 2005ला ते सगळं बंद केलं. सुदैवाने मला लगेच एक मालिका मिळाली. खूपच महत्त्वाचं रोल त्यातला होता माझा म्हणजे मेन रोलच होता हां. आणि तिथून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत चालू आहे. करेक्ट. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळामध्ये असा कुठला एखादा रोल होता, की जेव्हा तुम्हाला वाटलं, की इथून आता आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि आता हेच कंटिन्यू ठेवायचं? घाशीराम कोतवालमुळेच ते टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. ओके. कारण त्याआधी मी व्यावसायिक जी नाटकं करत होते शरद तळवळकर होते असे अनेक लालनताईंबरोबर पण मी नाटकं केली. त्याच्यानंतर ज्योती चांदेकर वगैरे आम्ही एकत्र काही 2-3 नाटके एकत्र केली आम्ही. पण घाशीराम कोतवाल जेव्हा मला करायला मिळालं तिथून पूर्णपणेच बदललं म्हणजे तो टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. करेक्ट. जसं आता तुम्ही म्हटलात, की घाशीराम कोतवाल म्हणजे आपण म्हणू शकतो, की मराठी इंडस्ट्री असो, हिंदी इंडस्ट्री असो, घाशीराम कोतवाल ह्या नाटकाचा एक प्रेझेन्स जो आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. खूपच. त्या प्रसंगांबद्दल किंवा त्यातल्या काही आठवणी ज्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? मुळामध्ये ते ती भूमिका माझ्याकडे आली तर तो पण एक असं ड्रॅमॅटिकच गोष्ट आहे. कारण माझं हॉटेल भरतच्या समोरच होतं आणि तिथे सतत नटमंडळी सगळी येणार, चहा प्यायचे, गप्पा मारायचे वगैरे. तर असेच एक एक गृहस्थ एकदा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की आम्ही घाशीराम कोतवाल नाटक करतोय. ओके. हां. तर ही साधारणतः 93-94ची गोष्ट आहे. तर 92ला थिएटर अकॅडमीने नाटकांचे प्रयोग थांबवले होते. बरोबर. तर मला थोडं आश्चर्य वाटलं की म्हटलं घाशीराम कोतवाल थिएटर अकॅडमी शिवाय दुसरं कोणीतरी करतंय हे काय मला पटणारीच गोष्ट नव्हती. म्हणून मी लगेच काही आमच्या सिनियर्सकडे गेलो. म्हटलं असं असं मी ऐकलं खरं आहे का? ते म्हणले काय असेल वा आम्हाला तर काहीच माहीत नाही आहे. बरं मग ते प्रत्येक गृहस्थ माझ्याकडे सतत येतच असत आणि त्यांचं नाव बाळ मोघे. ओके. ते फार जुने रंगकर्मी आणि मुळात लाईट्स वगैरे याच्यातले अतिशय म्हणजे अमोल पालेकर वगैरे यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं वगैरे सिनियर माणूस खूप. तर मग ते म्हणायचे की मला जरा मुलांची नावं सुचव कोण इच्छुक असतील काम करायला वगैरे. बरोबर. तर मी त्यांना नावं सुचवत होतो वगैरे. मग मी एके दिवशी त्यांना म्हटलं की पण नाना कोण करतंय म्हटलं. नाना फडणवीस कोण आहे त्यातलं? तर म्हणे मोहना कशीच करणार आहेत. अच्छा. म्हटलं हो का बरं बरं म्हटलं.
ते मला थोडंसं विचित्र वाटलं, कारण मोहन आगाशे अकॅडमी सोडून दुसऱ्या कुठल्या संस्थेत काम करतील हे पण मला खात्री नव्हती त्याची, किंवा रादर तसंच एक नियम पूर्वी असायचा असं बरोबर. विशिष्ट एक नियम त्यांनी लोकांनी केला होता की आपल्या संस्थेशिवाय इतरत्र काम करायचं नाही कोणी. तर मला ते आश्चर्यच वाटलं, पण म्हणलं ठीक आहे असेलही कदाचित, म्हणलं काय सांगता येत. आणि काही दिवसांनी ते परत आले आणि थोडेसे चडफडतच आले. ते म्हणजे काय आगाशी नाही म्हणाले, अमुक झालं म्हटलं आता कोण करणार, बघू म्हणे आता आमचा शोध चालला आहे. तर मी बोलून गेलो की मला का नाही घेत तुम्ही त्या रोलसाठी. अच्छा. कारण अकॅडमीमध्ये मी असल्यामुळे घाशीरामचे आगाशांचे प्रयोग खूप बघितलेले बरोबर. आणि विंगेतनं बघितलेले, सातत्याने ते नाटक मी बघितलं. मला खूप आवडतं नाटक ते, आणि नानाची भूमिका विशिष्ट ती मला तो खूपच आवडायची. आणि मग डोक्यात असं एक असतं ना, आणि त्या वयामध्ये एक विशिष्ट वयामध्ये आपल्याला बरेचदा असे काहीतरी भले मोठे हे असतात डोक्यात प्लॅन. हो. तर तसंच मी होतो. म्हटलं करेन तर नाना, म्हटलं करायचं तर हा रोल करायचा म्हटलं. बरोबर. आता ते मला जमेल झेपेल याची काही मला सुद्धा माहिती नव्हती, पण स्वतःवर एक नको तो असा आत्मविश्वास असतो ना काही वेळेला. तर म्हटलं करेन तर हेच करायचं. तर ते मला एकदम थोडंसं बाळमोगे अपमानास्पद बोलले, अरे नाही नाही म्हणे ते फार वेगळे रोल, तुला नाही जमणार ते वगैरे. अच्छा. तर थोडा आतून नाराज झालो मी, पण म्हटलं ठीक आहे, म्हटलं काय एवढं काय अगदी हे नाही आहे. आणि काही दिवसांनी ते अजून एका गृहस्थांना घेऊन आले. त्यांचं नाव अनिल जोगळेकर, जे पूर्वी अकॅडमीचे मेंबर होते किंवा रादर अध्यक्ष पण होते अकॅडमीचे. ते आले, मी त्यांना ओळखत होतो, त्यांनी मला रादर ओळखलं नाही, पण मी त्यांना ओळखत होतो चांगला. तर ते म्हणाले की आले आणि म्हणाले की त्यांनी असं एखाद्या वधूकडे जसं बघतात ना तसं त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मग विचारलं मला, करशील का नाना. तिथे पोटात गोळा आला. हां. अरे बाप रे. कारण मी अनिल जोगळेकरांना ओळखून होतो. बरोबर. जुन्या घाशीराम उभं करण्यापासून ते तिथे होते. तर हां म्हटलं मला एक 10 मिनटं द्या, तुम्ही बसा माझ्या हॉटेलमध्ये. त्यांना बसवलं, माझ्या मॅनेजरला म्हटलं ना चहा वगैरे काही खायला वेळेला द्या, मी आलोच म्हटलं 10 मिनटात. मी बाहेर गेलो थोडंसं लांब, विचार केला काय करूया. विचारलं ते जमेल का, मला झेपेल का. मग निर्धार केला, म्हटलं की बघूयात, म्हटलं गाजराची पोंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली असं काहीतरी आपण म्हणतो. म्हटलं करूयात. फसलं समजा तर पुन्हा रंगमंचावर उभं राहायचं नाही, हे क्षेत्र कायमचं सोडून द्यायचं. अच्छा. आणि जमलं तर ठीक आहे, मग करेक्ट. पुढे होईलच काहीतरी. आणि अशा रीतीने ते मला भूमिका मिळाली. मग ते म्हटले की तुला काय तुझं वाचन वगैरे पण बघूयात. तर म्हटलं आता इथे कुठे हॉटेलमध्ये, चला म्हटलं वाड्यावर. वाड्यावर ते घेऊन गेलो. ते तिघं चौघं होते. मग स्क्रिप्ट दिलं, म्हटलं नाही माझं पाठ आहे नाटक. अरे व्हेरी गुड म्हणे, कुठला सीन त्यातला. म्हटलं माझा एक आवडता सीन आहे त्यातला स्मशानातला, तो मी करून दाखवतो. तो केला मी. आणि तिथून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत घाशीराम कोतवाल, नाना फडणवीस मी करतोय. बरोबर. म्हणजे आपण बघितलं तर जवळपास आता 31 वर्ष 31 वर्ष पूर्ण झाली. पूर्ण होतील नाटकाला. आता 32वा सुरू होईल. मार्चमध्ये 22 मार्चला 32 वर्ष पूर्ण होते. राईट. थिएटर असेल किंवा सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, या तिन्ही माध्यमांमधून तुम्ही कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या समोर आलात. तिन्ही माध्यमांमध्ये मेजर असा कुठला फरक आहे जो की एका कलाकाराला माहिती असणं फार गरजेचं आहे असं तुम्ही सांगू शकाल? नाही, नाटकाचं कसं आहे की ते लाईव्ह आहे. करेक्ट. प्रेक्षक समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर ते सादर करायचे. तिथे चुकीला माफी नाही. चुकलं तर गेलं, संपलंच. मग त्याच्यामुळे त्याला फार कॉशियस राहायला लागतं, तयारी असावी लागते तुमची. आणि सिरियल सिनेमामध्ये कसं की सिरियलमध्ये हे तुम्हाला ब्रेकनीच होत असतं. बरोबर. काही चुकलं तर पुन्हा तुम्हाला संधी आहे तिथे, त्यामुळे तुम्हाला ती एक संधी आहे. सिनेमात पण तसंच आहे. ते फक्त सिनेमात अजून एक थोडा सिरियसनेस असतो. जसं नाटकासाठी आपण ज्या पूर्ण सिरियसली ते नाटक म्हणजे विनोदी दिसलं तरी ते सिरियसलीच करायला लागतं. बरोबर. त्यामुळे ते सगळं अवसान जे आहे ते पण तसंच सिनेमात पण आहे. पण सिरियलला थोडंसं ठीक आहे, म्हणजे फार काही अगदी सुबकता त्याच्यातली किंवा हे बघितलं जात नाही. थोडंसं चलताय म्हणतात आणि करतात. त्यामुळे असा तो एक फरक आहे. पण बाकी तुम्हाला काम करायचं ते सगळीकडे सारखंच करायला लागतं. म्हणजे ते काय असं ज्याला करायचं आहे काम, ॲक्टर म्हणून ज्याला जगायचं आहे त्याला सगळी माध्यमं सारखीच आहेत असं मला वाटतं. बरोबर. आपण सिरियलच्या बाबतीत जर म्हणलं तर रात्रीचं खेळ चाले. हो. आणि त्यातलं मुख्य पात्र म्हणजे अण्णा नाईक. अण्णा नाईक. म्हणजे ह्या पात्रांनी म्हणा किंवा एक वेगळी ओळख जी निर्माण झाली.
तर त्याच्याबद्दल काय मजेशीर गमतीशीर किस्से असतील जे तुम्ही सांगू शकाल? मुळामध्ये त्याचा जो पहिला सीझन झाला रात्रीच खेळ चालीचा, बरोबर. तर तेव्हा त्या निर्मात्याचा मला फोन आला की मला भेटायचं आहे. तर मी दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये जरा बिझी होतो. तर त्याला म्हटलं की भेटण्यापेक्षा तू मला फोनवर बोललास तरी चालेल, काय आहे तुझ्या डोक्यात? तर तो म्हटला की मी अशी अशी एक सिरियल करतोय, झी मराठीची आहे आणि त्यात एक कॅरेक्टर आहे अण्णा नाईक म्हणून. बरोबर. त्यासाठी मी तुम्हाला विचारलंय, पण हे कॅरेक्टर पहिल्याच एपिसोडला मरतंय. अच्छा. हां. म्हणलं बरं. तर म्हणलं शूटिंग कुठे आहे? तर म्हणलं शूटिंग कोकणात आहे, सावंतवाडीला. आणि एकच दिवसाचं तुमचं काम आहे, ओके. कारण पहिल्याच एपिसोडला मरणार आहे तुम्ही. तर त्याला म्हटलं, अरे एवढ्या लांब एक दिवसाच्या ह्याच्यासाठी तू मला का बोलवतोयस? हां. काय तुला काय परवडणार आहे म्हटलं, कारण मी माझं पेमेंट पण तुला तसं द्यायला लागणार आहे. नाही नाही म्हणे, तुम्ही म्हणाल तसं अगदी होईल, पण तुम्हीच हवेत असं आमचं ठरलेलं आहे. ओके. तर म्हटलं असं काय विशेष रोल आहे? नाही म्हणे, तुम्ही त्या पर्सनॅलिटी तुमची जी आहे ती त्याच्यात जाते, अच्छा. त्यामुळे तुम्हीच पाहिजे आम्हाला. म्हटलं बरं ठीक आहे. मग विचार केला, माझी आजोळ पण तिकडं कणकवली आहे, चला मामी भावंडाने भेटणं होईल, जरा फॅमिलीत 2-3 दिवस जाऊ. हो म्हटलं त्याला. केलं पहिलेच एकच दिवसाची शूटिंग आणि काय जास्त मालवणी बोलायचं हां. नव्हतं. एकच वाक्य काहीतरी बोलायचं होतं, संपलं आणि झालं जाऊ. त्यातला रोल माझा संपला. आणि पुढे तो पहिला जो भाग होता म्हणजे सीझन पहिला, तर त्याच्यामध्ये सतत सातत्याने अण्णाबद्दल एक उल्लेख असायचेच. करेक्ट. मग एक दोनदा परत मला बोलवण्यात आलं तर तिकडे, कारण ती जी माझी बायको दाखवली होती तिच्या एक मानसिक अवस्थेमध्ये तिला मी समोर दिसतोय वगैरे, म्हणजे भास होणं वगैरे असे काहीतरी सीन असायचे. आणि अशा रीतीने तो पहिला सीझन संपला. दुसऱ्या सीझनला परत त्याचा मला फोन आला की भेटायला येतो पुण्याला. म्हटलं ये. मग आम्ही आपल्या लक्ष्मण हॉटेलला आमची मीटिंग झाली. तो म्हणला की आता अण्णा म्हणजे प्रिक्वेल करतोय आपण, सिक्वेल नाही तर प्रिक्वेल करतोय. करेक्ट. तर पहिल्या भागात जे काही अण्णाबद्दल बोललं गेलेलं आहे किंवा चर्चा होत असते अण्णाबद्दल, ते आता आपल्याला प्रत्यक्ष दाखवायचं आहे सगळं. अच्छा. तो अण्णा खरंच कसा होता, काय होता, हे आता तुम्हाला प्रत्यक्षच लोकांना बघायला मिळेल. तर म्हटलं अरे व्हेरी गुड. आणि म्हणजे त्याच्या तरुणपणापासूनचं जरा बरोबर. तिथनं सुरुवात होणार आहे. मुलं लहान आहेत वगैरे असं. हां. फक्त याच्यात पूर्णपणे आता मालवणी बोलायचं आहे. पूर्ण मालवणी बोलायचं. आता मालवणीचा काय मला टच नाही. म्हणजे आमच्या घरात आई वगैरे मावश्या वगैरे बोलायच्या मालवणी कधीतरी. ते कधी तर त्यांचं काही प्लॅन ठरलेला असेल, कुठेतरी आम्हाला पोरांना सोडून कुठेतरी सिनेमाला मार्केटमध्ये जायचे, खरेदीला जायचे, बरोबर. तर आम्हाला टाळण्यासाठी ते मालवणीत बोलायचे. ते आम्हाला कळायचं नाही. तर तेवढंच ते मालवणी ऐकलेली कानावर. मग मग जरा थोडंसं धाबाधण आणलं माझं. मग मी नाटकं बघ, हे बघ, ते बघ, असं करत करत मला यवा कोकण आपलाच असा नावाचं एक नाटक यूट्यूबला मिळालं. मग मी ते सातत्याने ते बघायचो, त्याचा ऑडिओ तयार करून घेतला, कारमध्ये ऐकत राहायचो. आणि ते कांबळी म्हणजे मच्छिंद्र कांबळी नाही, दुसरे एक कांबळी. अच्छा. हां. तर त्यांचं ते मला नाटक होतं, ते फार आवडलं. ते स्पष्ट स्वच्छ बोलायचे ते एकलव्यासारखं मी ते सतत हे केलं. ओके. किंवा सावंतवाडी कुडाळमध्ये गेलो की तिकडे त्या लोकांच्या चहाचे टपऱ्या, बरोबर. भजी वगैरे मिळतात, अशा ठिकाणी जाऊन बसायचो की काय बोलतात ते, कसं कॉन्व्हर्सेशन, कुठे त्यांचा स्वर लागतो वगैरे, असं सगळं तो अभ्यास करत 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 तो अण्णा एक असा उभा राहिला. करेक्ट. आणि तो आता महाराष्ट्राने जवळपास डोक्यावर नाही, घेतलेला त्याचा तो इतिहास आता मोडणं आयुष्यात शक्य नाही अनेकांना, कारण फारच जबरदस्त ते Correct. समीकरण झालं. नॉर्मली जर आपण बघितलं की नकारात्मक भूमिका असतील किंवा काही ग्रे शेडच्या भूमिका असतील, तर आतापर्यंत बरेचशा अभिनेत्यांशी जो संवाद झालेला आहे त्यातनं एक लक्षात येतं की कधी कधी आपण त्या भूमिकेच्या आत इतकं जातो, तर मग त्यातनं बाहेर येण्यासाठी तुम्ही काय करता? नाही, काहीच करायला लागत नाही. ऑन आणि ऑफ ही गोष्ट तुम्हाला करता आलीच पाहिजे. करेक्ट. कारण मुळामध्ये तुम्ही व्हिलन आहात का वैयक्तिक आयुष्यात? नाही. तुम्ही ते पात्र रंगवताय ना, त्याच्यामुळे परत तुमच्या स्वभावात येण्यात काही वेळ लागायचं कारणच नाही आहे. ओके. जसं शॉर्टकट झाल्यानंतर तुम्ही परत नॉर्मल, तुम्ही माधव अभ्यंकर होता आलं पाहिजे तुम्हाला. एक्झॅक्टली. हम्म. लाईफलाईन सारख्या एखाद्या सामाजिक विषयावर आधारित ज्यावेळेस सिनेमा तुम्ही करता, त्यावेळेस कलाकार म्हणून तुम्ही आपली जबाबदारी थोडी अधिक वाढतीये असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच वाढते. आणि थोडंसं कलाकारांनी त्याच्यामध्ये असणं गरजेचं पण आहे. करेक्ट. हां, कारण मला असं वाटतं ना की सगळ्यात जास्त जे कलावंत असतात ना, जे जास्त सेन्सिटिव्ह असतात, त्यांना पटकन वेदना कळते.
समोरच्याची, तो समजू शकतो. म्हणजे रस्त्यामध्ये एखादी व्यक्ती पडली समजा, तर धावून जाणाऱ्यामध्ये कदाचित त्याच्यात कलावंताचे गुण असले पाहिजेत, कारण तो पहिल्यांदा त्याला त्याची कणव येऊ शकते, कीव येऊ शकते आणि तो धावत जाईल. करेक्ट. तर ते मला असं वाटतं ना, थोडंसं कलावंतामध्ये ते एक असतं आणि तुम्ही ती जाणीव ठेवली पाहिजे. रादर तुमच्याकडे बघून सुद्धा काही लोक प्रेरित होऊ शकतात आणि ते तुमच्यासारखं काहीतरी कार्य करायला उद्युक्त होऊ शकतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती आपली जबाबदारी आहेच, तुम्ही ते केलं पाहिजे. आता जसं वृक्ष संवर्धनासाठी आता जे काय हे चाललंय, काय आंदोलन चाललंय वगैरे, एक्झॅक्टली. तर त्याच्यात अनेक कलावंत पुढे आहेत, नाशकातले आहेत, नंतर सयाजी शिंदे सर ते पण गेले तिथे. म्हणजे ती जाणीव आहे ना, ती कलावंतांना जास्त असते असं मला वाटतं. एखादी भूमिका ही स्वीकारायची की नाही, ह्या गोष्टी तुम्ही कुठल्या गोष्टींच्या आधारावर ठरवता? मी स्क्रिप्ट काय आहे, त्याला महत्त्व देतो जास्त करून. ओके. खरं सांगायचं तर कदाचित माझी भूमिका त्यातली छोटी असू शकते, असू देत, काही बिघडत नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला फुल लेंथच्याच भूमिका मिळतील असंही नाही, पण त्यातली छोटी भूमिका सुद्धा महत्त्वाची असू शकते. पण स्क्रिप्ट आधी मुळात काय आहे ना, हे मला जास्त इंटरेस्टेड वाटतं. तर सर, आपण जसं बघितलं की आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याचशा भूमिकांमधून लोकांसमोर आलेला आहात, पण वैयक्तिकरित्या जर तुम्हाला एखादी तुमची जी आवडती भूमिका आहे, ती तुम्हाला कुठली वाटते? आत्ता जे करतो त्यापैकी हो. घाशीराममधलं नाना आणि अण्णा. अजून एक मी चांगलं कॅरेक्टर केलं होतं. तेव्हा एवढं सोशल मीडिया वगैरे काही पॉवरफुल नव्हतं. राईट. पण सोनियाचं उंबरा नावाची एक ETVची एक सिरियल होती. अच्छा. हां, अप्पा देसाई किंवा पांडुरंग देसाई नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. खूप असं गॉर्जस आणि छान कॅरेक्टर होतं ते. आणि ती सिरियल पण अनेक लोकांना म्हणजे डोक्यावर घेतली होती. ॲक्च्युली दुपारचा स्लॉट होता तो, पण खूपच लोकांना ते अजूनही त्या सिरियलचं त्या कॅरेक्टरचं नाव काढतात लोक. अच्छा. पण तेव्हा एवढं सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं. त्याच्यामुळे आता जे काही अण्णाचे मीम्स वगैरे येतात, त्याच्यावर जी गाणी बिणी तयार होतात, तशी काही त्यावेळेस झाली नाही ती. अभिनय कला ही आपण जर बघितलं तर एक प्रकारे साधना आपण त्याला म्हणू शकतो. आणि इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं, आजकाल जे नवीन कलाकार येतात आहे, त्यांना ह्या गोष्टीची सवय नसते. त्यामुळे बरेच वेळा मध्ये जातात. हो. सो त्यांना किंवा नवीन येणाऱ्या कलाकारांना तुम्ही काय सजेशन द्याल? मुळात पेशन्स हा प्रकारच त्यांच्याकडे नाही असं मला वाटतं नवीन मुलांमध्ये. अच्छा. किंवा त्यांचं एक अजून एक दुर्दैव असं आहे की जेव्हा आमच्या काळामध्ये ना संस्था होत्या नाटकाच्या, बरोबर. त्यामुळे सातत्याने आम्ही त्याच वातावरणात असायचो. कधी संध्याकाळ होते आणि रिहर्सल हॉलला जातोय असं व्हायचं. करेक्ट. दिवसभर बेचैन. पण एकदा का संध्याकाळी 5:30-6 झाले, रिहर्सल हॉलला गेलो की मग त्या रिहर्सल्स, मग भले आपण त्याच्यात नसू त्या नाटकात, पण त्या रिहर्सल्स अटेंड करणं किंवा त्याच्यासाठी लागणारी काही मदत असेल ती करणं, सेटिंग लाव बाबा, म्युझिक ऑपरेट कर, लाईट्स कर, हे कर, या सगळ्या गोष्टी त्या वातावरणातच सातत्याने. आणि त्याच्यानंतर 9:30-10पर्यंत रिहर्सल झाल्यानंतर मग पुढे त्याच्यावरती खल चर्चा असं करत पहाटेपर्यंत त्या वातावरणात राहायचं. करेक्ट. ती जी गंमत होती ना, ती आताच्या मुलांना नाही आहे. ते आता कुठे ते क्लासेस लावायचे, 25,000 30,000 भर, आणि त्याच्यातनं काय शिकवणार ते? बरोबर. असं महिन्यात 2 महिन्याच्या ह्याच्यातनं या प्रोसेसमध्ये कुठे अभिनय करता येतो की किंवा अभिनेता होऊ शकतो का? पण ते आता काय झालं की ग्लॅमर या मागे ती मुलं लागलेली आहेत. बरं, त्यांना थिएटर नाही करायचं, त्यांना ना लगेच स्क्रीनवर झळकायचे, त्यांना सेलिब्रिटी व्हायचे. तर मग आमची जी पिढी आहे असा विचार करते की आम्ही किती वर्ष, 30 35 40 वर्ष त्याच्यात घातली, करेक्ट. त्याची फळं आत्ता कुठेतरी मिळत आहेत. राईट. माहीत पण नव्हतं, अनसर्टन होतं सगळं. घरी शेवटी तुमच्यावर जबाबदारी असतेच काही नाही म्हटलं तरी, साहजिक हो आहे. की नाही? आपण काय असे मध्यमवर्गीय लोक, त्यांच्याकडे भले मोठे पैसे आहेत किंवा चालू दे, काय काळजी नाही, तिजोऱ्या भरलेले आहेत असं नाही आहे ना काही. तर त्या मुलांमध्ये पेशन्स नाही आहेत असं मला वाटतं, किंवा शिकण्याची वृत्ती नाही आहे. म्हणजे पटकी नाही पाहिजे, मॅगीसारखं झालं 2 मिनिटात ते लगेच. तर त्या गोष्टीवरती त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आता जो तुम्ही एक मुद्दा सांगितलात की भलेही त्या नाटकामध्ये आपलं काम असो नसो, रिहर्सल हॉलला जाणं, तिथे पहाटेपर्यंतचा वेळ घालवणं, माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टींमुळे डिप्रेशन वगैरे येण्याचा प्रश्नच नसायचा आणि कंटिन्युअसली त्या वातावरणामध्ये आपण राहायचो. आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला ज्ञानकण वेचता येतात ना, दुसरे करतात, त्यातनं सुद्धा आपण बघतो ना कम्पॅरिझन करून की अरे ह्या व्यक्तीने असं काम केलं तर मी कसं करीन, हे बरोबर. ते करून बघणं, हो की नाही? तुम्ही आतापर्यंत बऱ्याच दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे, तर असा कुठला एखादा दिग्दर्शक आहे की ज्यांनी तुम्हाला सुरुवातीच्या काळात काही सल्ले दिले असतील की ह्या प्रकारे भूमिका झाल्या पाहिजेत, ते तुम्हाला आजही तुमच्या कामामध्ये मदत करतात? अनंत कानू म्हणून एक जण आहेत. ओके. अनंत कुलकर्णी नाव त्यांचं, खूप सिनियर माणूस आहे.
आणि अनेक वर्ष ड्रॉपर्स नावाची एक संस्था होती, त्याच्यातनं अनेक मोठमोठी चांगली चांगली नाटकं, वेगळी नाटकं त्यांनी बसवली. तर अनंत कानू म्हणून जे आहेत ते माझे चांगले मित्र आहेत. वयाने जरी माझ्यापेक्षा सिनियर असले तरी आरेतुऱ्यातले तर ते आहेत. अच्छा. त्याच्यामुळे असे ते गप्पातनं किंवा त्यांनी जे काही नाटकं, आमदार सौभाग्यवती वगैरे आमचं नाटक त्यांनी बसवलं होतं, गप्पातनं म्हणा, याच्यातनं अनेक बारीक बारीक टिप्स असतात ना, त्या त्यांनी मला तो देत असे नेहमी. त्याच्यातनं मला खूप फायदा झाला. ओके. आणि त्या खूप महत्त्वाच्या असायच्या की तुमचं म्हणजे नुसतं तुम्ही अभिनय करता ह्याला काही महत्त्व नाही आहे. तुम्हाला अवांतरसुद्धा गोष्टी माहिती पाहिजे, वाचन पाहिजे, तुम्ही बघितलं पाहिजे मुळात अनेकदा. कारण ऑब्झर्वेशन ही तर पहिली पायरी आहे असं मानलं जातं. एक्झॅक्टली. की जसं तुम्ही लहान असताना आपण जेव्हा बाळ असतो तेव्हा आपण काही बोलत नसतो, काही नसतो, आपले कान उघडे असतात, काय बोलतायत लोक हे कळत नसतं, पण आपण ऑब्झर्व करत असतो, टुकू सगळीकडे ते बघत असतं. करेक्ट. त्याच्यातनं ते डेव्हलपमेंट खरी सुरुवात होते असं मला ते सेम ॲक्टिंगचं पण तसंच आहे असं मला वाटतं की तुम्ही जितकं बघाल, जितकं वाचाल, तेवढं तुमच्यात ते येतं. तसे काही अनेक सल्ले त्यांनी मला दिले की तब्येत तू चांगली ठेवली पाहिजेस, आवाज चांगला राहायला पाहिजे तुझा, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं शिकलो. नॉर्मली जर आपण बघायला गेलो ना तर इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोकांचे आवाज असे आहेत की ज्यांच्या आवाजाला एक बेस असतो. बेस असतो. म्हणजे हिंदी मध्ये जर आपण बघितलं तर अमरीश पुरी सरांचा जो काही आवाजाचा स्केल किंवा बेस आहे, बेस तर मराठी इंडस्ट्रीमध्ये तुमचाही आवाज त्याच हो, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी येतो. बेस. हो. सो तुमचा एखादा डायलॉग जो खूप फेमस आहे, जो तुम्ही आमच्या प्रेक्षकांना म्हणून दाखवू शकाल? अरे बाप. अण्णा नाईक असं आहे मी, तुमका माहीत आ, माझ्या वाट्याक जाऊ नका. हां, राक्षस असं आहे मी. हां, माका यम पण माका घाबरता, माहीत आ तुमका. सर, सेटवरचा असा एखादा प्रसंग जो की तुम्हाला आयदर नाटकामध्ये असेल, सिरियलमध्ये असेल किंवा चित्रपटामध्ये असेल, की जो आठवला की आजही हसू येतं? अ, असा प्रसंग आत्ता तरी मला लगेच काय आठवत नाही आहे, पण गमती जमती तर नेहमी घडतच असतात. बरोबर. म्हणजे काहीतरी वाक्य चुकीचं बोललं जातं किंवा मुवमेंट काहीतरी चुकीची होते, पडणं वगैरे असतं, काही असतं, असं काही अशा गमतीशीर घटना घडतात. पण त्या अशा काही फार अगदी म्हणजे आता लक्षात नाही आहेत काही. रिकलेक्टिव्ह नाही. आठवले तर सांगेन. नक्की, नक्की. मराठी सिनेमा आपण जर बघितला किंवा आता टी व्ही इंडस्ट्री आहे, तर ज्या जुन्या सिरियल यायच्या त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या सिरियलमध्ये बऱ्याच प्रमाणात तफावत दिसते. तर त्याच्याबद्दल ह्या इंडस्ट्रीमधल्या होणाऱ्या बदलांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मुळात ना आपल्याकडे अतिशय उत्तम साहित्य असताना त्या साहित्यावरती काही केलं जात नाही. करेक्ट. आताच्या काळात तर नाहीच. कुठला तरी एखादा जर्म घेतात आणि सातत्याने सगळ्या सिरियलमध्ये तेच असतं, बरोबर. वेगळं काही नसतं. नावं बदललेली असतील, आर्टिस्ट बदललेले असतील, थोडेफार संवाद इकडचे तिकडे बदललेले असतील, पण सिच्युएशन साधारणतः सेमच असतात. की एक कोणतरी शोषित मुलगी आहे किंवा श्रीमंत घरातली मुलगी आहे किंवा गरीब घरातला मुलगा, गरीब घरातली मुलगी, श्रीमंत घरातला मुलगा, करेक्ट. आणि उगाचच काही कारण नसताना इतका वेळ आहे सगळ्यांकडं की काहीतरी काड्या करणे, खलबतं काहीतरी करणं, कोणातरी विषच दे, कोणाला तरी चटकेच दे, अमुक दे, हे म्हणजे आता इतकं सुंदर सुंदर साहित्य आपल्याकडे आहे खरं म्हणजे की त्याच्यावरती या सिरियल्स होऊ शकतात. म्हणून जुन्या ज्या आपण आता दूरदर्शनला जे अनेक सिरियल्स होत्या त्या का लोकांना आजही प्रिय आहेत, बरोबर. अजूनही लोकांच्या स्मरणात का आहेत. आत्ताच्या काळात काय होतं की मागच्या वर्षीची एखादी सिरियल आहे ना, आता तुम्हाला काय आठवत नाही कोण होतं त्याच्यात, काही नावसुद्धा आठवत नाही. तर हाच फरक आहे की ते चांगल्या साहित्यांवरती केलेल्या गोष्टी होत्या आणि आता हे काहीतरी मनघडत अशा कुणीतरी आपले एखादा जर्म काढायचा आणि तो फुलवत न्यायचा. करेक्ट. एखादा आर्टिस्ट नसेल तर त्याला परदेशात पाठवायचा किंवा त्याला मारून टाकायचा असं. पण ह्या काय अर्थ नाही ह्या सिरियल्सना. डिजिटल प्लॅटफॉर्म जर आता आपण बघितलं तर बऱ्याचशा सिरियल्स असतील, मालिका असतील, त्याचबरोबर सिनेमे असतील, नाटकं असतील, ह्यातल्या छोट्या छोट्या रील्स आजकाल तयार केल्या जातात. जसं तुम्ही मगाशी म्हणलात मीम्स तयार होतात. तर डिजिटल आल्यामुळं नवीन कलाकारांसाठी संधी वाढल्या आहेत की त्यांना कुठलं तरी एक दडपण त्यांच्यावर येऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे? संधी वाढल्यात म्हणण्यापेक्षा त्यांचं ते इंडिव्हिज्युअल करत असतात. तर रील्स करणारे अनेक जण असतात, ते त्यांचे रील्स करतात. ते कारण त्यांना प्लॅटफॉर्म कदाचित मिळत नाही कुठे, म्हणून ते स्वतः काहीतरी करत असतील. काही वेळेला ते खूप चांगलं पण आहे, पण काही वेळेला ते पण हिडीस पण व्हायला लागले आता की तेचपणा त्याच्यात आलं आहे किंवा काही
कॉन्टेंट त्याच्यातला काही असू शकतो. बरोबर. तर ते कुठेतरी घातक आहे असं मला वाटतं. म्हणजे संधी त्यांना आता काय झालं की आमच्याकडे सिरियल्सना सुद्धा ना रील्स करणारे कलाकार घेऊन, कारण त्यांच्याकडे लाईक्स तेवढे किंवा त्यांचे फॉलोअर्स तेवढे आहेत म्हणून, पण म्हणून तो आर्टिस्ट नाही होऊ शकत. एक्झॅक्टली. हां, मगाचा जो काही प्रश्न होता ना, की साधना, ती साधना आहे एक प्रकारची. बरोबर. तर इतके वर्षानुवर्षे लोक साधना करून जर ते या स्तरापर्यंत येऊ शकत असतील किंवा एवढे ते नाव कमवत असतील, पण तुम्ही काल परवा आलेले फक्त रील्सवरती, बरोबर. हां, तर त्याच्या कारण ते फ्री आहे ना, तुम्हाला काही तिथं पैसे खर्च करायचे नाही का काही नाही. आपलं जरा चाललं अंगठे दाखवत 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 सुरूच करतात ते. करेक्ट. तर ते काही अर्थ नाही त्याला असं मला वाटतं. प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही गोष्ट प्रत्येक अभिनेत्यासाठी फार महत्त्वाची असते. नक्कीच. त्यांच्याकडनं टीका होतात, हो. कौतुकही तेवढंच केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? अतिशय पॉझिटिव्हलीच बघितलं पाहिजे. Right. नुसतं कौतुक कौतुक करून काय उपयोग आहे, हे की नाही? तर टीका पण सहन करता आली पाहिजे तुम्हाला. आता अण्णाचे भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला. बरोबर. अगदी म्हणजे 2.5 वर्षाच्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनी. पण त्याच्यातसुद्धा टीका करणारे होतेच काही लोक. अच्छा. हां, तर ते सुद्धा तुम्हाला ॲप्रिशिएट करता आलं पाहिजे की येस, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि प्रत्येकजण कलाकार, आपलं प्रेक्षक जो आहे, त्याला तो अधिकार आहे. मला हे आवडतं, मला आवडत नाही, हे त्याला म्हणण्याचा अधिकार आहे. आणि ते सुद्धा सहन करायचं. आता बायकासुद्धा तिथे भेटायला यायच्या, फोटो काढायचे म्हणून. ओके. तर शिव्या घालायच्या. काय वाईट कॅरेक्टर आहे तुमचं, की किती तुम्ही निर्दयी आहात, अमुक आहात. अरे बापरे. पण म्हणलं मग तुम्ही बघता ना? हां. तर म्हणे हो आम्ही बघतो. म्हणलं अण्णा आवडतो ना तुम्हाला? हो आवडतो आम्हाला म्हणे. मग मला शिवाय पण घालताय तुम्ही, बरोबर की नाही? तर त्यांचं ते मन आहे आतलं जे आहे, तर त्यांना मोकळं होऊ द्यावं ना, काय बिघडतं. आपण बऱ्याचशा गोष्टी आता डिस्कस केल्या, जसं की सिनेमा असतील, मालिका असतील, त्याच्याबरोबर नाटकं असतील. पण एक अभिनय ह्या क्षेत्रामुळं तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असे कुठले बदल झाले जे तुम्ही सांगू शकाल? नक्कीच बदल होतात. कारण मी पूर्वी अतिशय तापट वगैरे होतो. अच्छा. हां, शॉर्ट टेम्पर्ड माणूस होतो एकदम. पटकीने भांडायला किंवा मारामारीलाच जायचो वगैरे. परंतु हे कुठंतरी तुम्हाला काय म्हणतो ना आपण, संस्कार आपल्यावर होतातच काही करून. आपल्याला एक काहीतरी एक चांगला माणूस म्हणून आपण ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अभिनय ही सुद्धा गोष्ट आहे, किंवा एखादी कला, काहीतरी वाद्य वाजवा तुम्ही, गाणं गा, नृत्य करा, हे करा. या गोष्टी तुम्हाला कुठेतरी माणूस म्हणून एक स्टेबल करतात, स्थिर करतात असं मला वाटतं. तर त्याचा बराचसा फरक पडलेला आहे की आपण समजून घेणं, समजूतदारपणा आपल्यात येणं वगैरे, या सगळ्या गोष्टी ते घडतच असतात. त्या घडलेल्या आहेत माझ्या बाबतीत सुद्धा. आपण बघतो की ज्यावेळेस पण एखादा अभिनेता असतो किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या रिलेटेड एखादा जर करिअर करणारा व्यक्ती असतो, ह्याला फॅमिलीचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा असतो की बरेच वेळा शूटिंगसाठी बाहेर राहावं लागतं. नक्की नक्की. तर तुमच्या फॅमिलीबद्दल काय सांगाल? आता काय झालं की सगळे मुलं मोठे झालेत, सगळेजण आपापल्या कार्याला लागलेली आहेत. आता बायको आणि मीच घरी असतो. तर बरेचदा मग ती एकटी घरी, तर मग ती माझ्याबरोबर येते शूटिंगच्या इकडे. अच्छा. कारण तिथे कसं फिल्म्सला वगैरे गेलो तर हॉटेल्स असतात, सगळं प्रोव्हाइड केलेलेच असतं. त्यामुळे ती माझ्याबरोबर राहते. मग तिथला जो काही एरिया आहे ती बघत आपलं बसते, इकडे फिरते, काहीतरी शॉपिंग वगैरे तिचं चालू असतं. सिरियलला सुद्धा आम्हाला फ्लॅट सिस्टीम आहे, आम्हाला सगळ्यांना फ्लॅट्स दिलेले असतात. कारण वर्षानुवर्ष काम करायचं म्हटल्यावर. त्याच्यामुळे आम्ही तिथं पण एक छोटासा संसार आमचा मांडलेला असतो. तर मग ती पण तिथे येते. तिला असं वाटलं तिथं कंटाळा आला, मग जाते मुलीकडे एखाद्या किंवा पुण्याला परत जाते. हां, पण ते करावं लागतं, त्याला काही इलाज नाही. एक्झॅक्टली. ह्या बाबतीत आपण ह्यालाच कनेक्टेड जर प्रश्न बघितला तर कामाचा ताण सिरियलमध्ये काम करणं सोपं नाही. म्हणजे त्यातलं जे शेड्यूल असतं किंवा टायमिंग्स असतात आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्य, ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधता तुम्ही? हे बघ, शेवटी कसं आहे की आता किमान 12 तास आम्ही काम करतो सिरियलला, आणि एक्सटेंड झाली शिफ्ट तर ती 15 तास पण होते, काही वेळेला डबल शिफ्ट पण असते. हो. तर तुम्हाला त्यातनं थोडंसं मग मेडिटेशन करा काहीतरी, किंवा जो तुम्हाला फावला वेळ मिळालेला तो शांततेत घालवा, तुम्ही झोप काढा किंवा चांगलं काहीतरी वाचा, बघा, जेणेकरून तुमचं माइंड थोडंसं शांत होईल. बरोबर. हां. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा शूटिंगमध्ये असता तेव्हा तर रात्री बरेचदा शूट करायला लागतात. म्हणजे आम्ही शिव्या घालत का होणार, ते करावं लागतं आम्हाला, ते करतो आम्ही. पण तिथे सुद्धा मग आम्ही काहीतरी एकत्र आलो की काहीतरी कविता म्हणतोय कोणतरी, असं काहीतरी एन्जॉय करून ना आम्ही आम्हाला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करत असतो. ते करावंच लागतं आणि त्याला इलाज नाही. करेक्ट. म्हणजे आपण जर बघितलं तर कोकणासारख्या ठिकाणी बरेच दिवस तुमचं शूटिंग चालू असतं
आणि आपण बघतो की रात्रीच्या वेळेस कोकणामध्ये शूटिंग करणं एकतर भय आणि शांतता, त्यात कोकणातलं जे वातावरण जे लोकांनी फेमस केलेलं आहे, तर असा कुठला प्रसंग की सेटवर खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं? नाही, बरेचदा काय व्हायचं की जे नाईट सीन असायचे ना ते माझे जास्त असायचे. राईट. हां, मी कुठेतरी रात्री एकटाच हिंडतोय हो. आणि रानावनातनं फिरतोय वगैरे, किंवा वरती माझी एक ती रूम असायची, त्याच्यामध्ये मी आपलं दारू पितोय, किंवा अचानक काहीतरी त्याला भास होतात, कोणतरी आलंय, खाली जाणार, मग जिथे काहीतरी तिने मुर्दे पुरलेत तिथं जाऊन बघणार, तिथं तर काही नाही ना वगैरे, अशा गोष्टी करतात. पण कोकणात मुळात ना काय की त्या सावल्या बिवल्या खूप झाडी असते ना, हो. आणि कुठून तरी असं एक क्रॉस लाईट वगैरे कुठून जरी पडला तर ते सावलींचे असे आणि सळसळ वगैरे, करेक्ट. तर थोडंसं काही वेळ ठिकाणी तुम्हाला असं भीती वाटते, कारण त्याच्यातनं काही प्राणी वगैरे येऊ शकतात, साप वगैरे असतात असं, तर थोडंसं घाबरायला होतं काही वेळेला ते. पण शेवटी आजूबाजूला युनिट असतं, पण काही शॉट्स असे असतात ना की एकटाच मी लांबून येतोय, करेक्ट. कॅमेरा खूप मागे आहे आणि मी एकटाच तिकडनं लांबून येतोय, तर बरेचदा असं अडखळून पडणं बिडणं पण झालेलं आहे त्याच्यात. अच्छा. आजकालचे जे तरुण अभिनेते आहेत, नकळतपणे त्यांच्याकडनं कधी कधी काही चुका होतात, किंवा त्यांना तुम्ही ॲज अ सिनियर आर्टिस्ट म्हणून काय सजेशन देऊ शकाल? नाही, मुळामध्ये जी नवीन लोक येतात ना त्यांना तुम्ही सांभाळून घेतलंच पाहिजे. Right. कधीतरी तुम्ही पण नवीनच होता ना, काही वेळेला तुमच्या सिनियर्सने तुम्हाला सांभाळून घेतलेलंच आहे, तेव्हा त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. तुम्ही त्यांना समजून सांगितलंच पाहिजे की बाबा या पद्धतीने जाय. आणि आहेत म्हणजे काही खूप चांगली चांगली नवीन मुलं आहेत ना, ती खूप असे पोलाईट आणि खूप चांगले आहेत, किंवा येऊन स्वतःहून विचारतात येऊन, तर आपण त्यांना असं हिडीस करणं, काही ठिकाणी होतं असं मी बघितलेलं आहे, काही ठिकाणी हिडीस करतात, टिंगल करतात, एक प्रकारे रॅगिंगच आहे असं म्हणतो मी ते. तर तुम्ही त्यांना आपलंसं केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा अभिनय पण चांगला फुलेल. कारण बरेचदा नवीन मुलं काय होतं की ते थोड्याशा प्रेशरमुळे ना त्यांच्याकडनं काम नीट होत नाही, किंवा ते चुकतं, लक्षात राहत नाही वगैरे. तर तुम्ही जर पटकन आपलंसं करून टाकलं, त्याला मित्र केलं त्याला, की तो अतिशय सुंदर काम करायला लागतो. शेवटी त्याला कॉन्फिडन्स देणं हे फार महत्त्वाचं असतं. बरोबर. तर ते केलं पाहिजे. मी तर नेहमी ते करतो. मी कधी नवख्या मुलाला कधीच त्याला जवळ म्हणजे पहिल्यांदा तो असा थोडा बुजरा वगैरे असतो ना, त्याला ये माझ्याबरोबर जेवायला बस, इथं बस, गप्पा मारत बसतो, कुठून आलास, काय केलंस, घरी कोण कोण असतं, असं करून त्याला मित्र करून घ्यायचं. करेक्ट. हां, मग तो बरोबर चांगलं काम करायला लागतो, आणि ते सगळ्यांनी सिनियर्सने करायलाच पाहिजे असं मला वाटतं. राईट. ह्याच्याच संदर्भात आपण जर बघितलं, आता जी सिरियल चालू आहे देव माणूस, हो. ह्याच्यामध्ये तुमची भूमिका आणि किरण गायकवाड यांची भूमिका, तर तुमच्या दोघांमधलं ट्युनिंग कसं? अप्रतिम ट्युनिंग आहे. एकतर बाप आणि मुलगा असं ते आहे. ॲक्च्युली तो खरा मुलगा नसला तरी तो आपल्याला माहिती नाही आहे की हा कोणतरी वेगळाच आहे म्हणून, पण तो त्याला मुलासारखाच वाटतं, आणि अतिशय चांगलं ट्युनिंग आहे, मस्त आहे. आणि आता बरोबर परत मिलिंद शिंदे पण आला आहे आता तिकडे, राईट. त्याच्यामुळे मिलिंद आणि मी पण जुने मित्र आहोत. ॲक्च्युली मी सगळ्यांना सिनियर आहे, ॲक्च्युली खूपच सिनियर आहे. मिलिंदलाही सिनियर आहे मी खूप. तर पण तरी आमच्या गप्पा होतात, मग आम्ही आमच्या जरा थोड्याशा टिंगल टवाळ्या वगैरे चालू असतात, किंवा काहीतरी गाणी म्हणा, हे करा, असं करत असतो. आणि तेच वातावरण फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे सीन्स पण चांगले होतात, ट्युनिंग चांगलं असलं की. आता मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आला होता की नवीन कलाकार जे आहेत ते मोस्टली ग्लॅमरसाठी किंवा ग्लॅमरच्या मागे खूप पळतात, आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी, डिप्रेशनमध्ये जाणं, काम न मिळणं. तर ग्लॅमर ही एक अशी गोष्ट आहे की एक प्रकारे आपण म्हणू शकतो नशा येतो. नशा. त्यापासून कलाकारांनी दूर कसं राहायला शिकलं पाहिजे? नाही, आता हे ज्याचा तर प्रश्न आहे हा, खरं असं तर आपण कोणाला शिकवून काही होणार नाही. पण म्हणूनच मी म्हणतो ना की थोडं थिएटर त्यांनी मुलांनी केलं पाहिजे. राईट. हां, म्हणजे एका बाजूला तुम्ही काम शोधताय ना, सिरियलमध्ये, सिनेमामध्ये, चांगली गोष्ट आहे, शोधा तुम्ही. पण कुठेतरी एका बाजूला ना हौशी नाट्य का होईना, पण तुम्ही ते केलं पाहिजे. थोडं त्या वातावरणात राहिलं ना तुम्हाला, मग तुम्हाला ते हळूहळू, पण 4 लोकं आपल्या आजूबाजूला असतात मदतीला. तुम्ही पटकन डिप्रेशनमध्ये कसे जाता ना. बरोबर. पेशन्स तुम्ही नाही ठेवले तर काही होणार नाही आहे. पेशन्स ठेवायलाच पाहिजे. तुम्हाला एक संधी गेली, दुसरी गेली, पण तिसरी तरी तुम्हाला मिळेल, चौथी तरी मिळेल तुम्हाला संधी. तर ते पेशन्स त्यांनी ठेवायला पाहिजेत. आणि नाटकाशी थोडंसं त्यांनी जर एक संधान बांधलं, त्या वातावरणात राहिले, तर या गोष्टी नक्की होणार नाहीत. कारण तिथे कसं की तुम्हाला 4 सिनियर मुलं असतात, माणसं असतील, ते तुम्हाला समजून सांगू शकतात. तर या गोष्टी सहज त्याच्यातनं बाहेर पडता येऊ शकतं. पण ते फार आता काय झालं आहे की मला आत्ता लगेचच मिळालं पाहिजे, मी लगेच मोठा झालो पाहिजे, लोकांनी लगेच माझ्याबरोबर फोटो काढले पाहिजेत, सह्या घेतल्या पाहिजेत, ते हे काही खरं नाही. राईट. मला अजून एक गोष्ट तुमच्याकडनं सर नक्की जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही जसं म्हणलात की तुम्ही क्रिकेट
वडिलांमुळं तुम्हाला खूप आवड, तुम्ही क्रिकेट खेळायचे. सो असा कुठला प्रसंग आहे की ज्यावेळेस क्रिकेटचे मॅच चालू असताना, म्हणजे 2011चा जर वर्ल्ड कप आपण बघितला, तर तुम्हाला असं कधी वाटतं की की क्रिकेटमध्ये सुद्धा मी खरंच काहीतरी करू शकलो असतो? क्रिकेटमध्ये सुद्धा मी करू शकलो असतो, पेस बॉलिंग करायचो मी. अच्छा. पण मी त्यातनं पूर्णपणे बाहेर पडलो. आता मी फार क्वचित मॅच बघतो. ओके. हां, मी पूर्णपणे त्याच्यातनं बाहेर पडलो, की आता नाही आपलं काही त्याच्यात हे नाही ना. ठीक आहे, म्हणजे फारच अगदी महत्त्वाची मॅच असेल, काही असेल तर मी बघतो. पण अगदी आवर्जून आणि त्याच्यात गुंतलोय वगैरे त्याच्यावर चर्चा करतो असं काही करत नाही आता. तुमचा आवडता क्रिकेटर कुठला आहे ते जाणून घ्यायला नक्की आवडेल आम्हाला. सुनील गावस्कर. अच्छा. आतापर्यंत ज्या काही भूमिका आपण बघितल्या तुम्ही केलेल्या, त्याच्यापैकी आता अशी कुठली एखादी भूमिका आहे का की ज्याच्याबद्दल माधव अभ्यंकर यांना वाटतं की ही भूमिका मी केली पाहिजे? म्हणजे नव्याने ड्रीम रोल ज्याला आपण ड्रीम रोल. हां. मला ना एखाद्या चांगल्या उत्तम शास्त्रीय गायकाची वगैरे अशी भूमिका करायची. हां. म्हणजे त्या संदर्भातलं एक स्क्रिप्ट पण माझ्याकडे आहे ॲक्च्युली. परत बरेच वर्ष जुनं ते स्क्रिप्ट आहे माझ्याकडे. तर तशी एखादी मला भूमिका करायची किंवा ना मला एखादा रिटायर्ड कोणतरी ब्रिगेडियर कर्नल वगैरे आणि त्याच्या भोवती अशी गुंफलेली कथा ओके. अशी करण्याची इच्छा आहे, की तो एक कारण माझी इच्छा होती, मला मिलिटरीत जायचं होतं खरं. वा. हां, पण ते माझ्या एकुलता एकपणामुळे ना या बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या. पण मी परीक्षा द्यायचो, पण इंटरव्ह्यूला बोलवून आलं की सांगायला लागायचं घरी की आता मला बोलवून आलं, मी जातो म्हणून. हां. मग तिथे नाकारायचं. कारण मी NCC वगैरे खूप चांगली केलेली आहे आणि माझं आवाजाचं जे क्रेडिट आहे ना ते मी मेजर गुप्ते म्हणून होते त्यांना देईन मी. अच्छा. कारण मी ते कंपनी सार्जंट मेजरचे ह्याच्यात एक पोस्ट असते NCCत, बरोबर. CSM म्हणतात त्याला. तर मॉक वॉर असतात ना, हो. तर ते कॅम्पला मी मॉक वॉर करत होतो आणि मोठमोठ्याने ते ऑर्डर्स द्यायचे होते पोटातनं अगदी वगैरे. करेक्ट. जबरदस्त आवाजात ते मोठमोठ्याने ऑर्डर्स दिल्या आणि आवाज बसला माझा, गेला. आवाज गेला, मला बोलताच येईना. हां. खूप टेन्शनमध्ये. तर मेजर गुप्ते म्हणून होते आमचे ते हेड. तर ते मला म्हणाले, काहीही काळजी करू नकोस म्हणे. हे होतं असंच. मी सांगतो ते करायचं. ते स्वतःच माझ्या गरम पाण्याची गुळण्या करून घ्यायच्या, हे करायचं. असे अगदी मायेने सगळं त्यांनी ते केलं. आणि मला नेहमी म्हणायचे, की आता बघ तुझा आवाज बदललेला असेल म्हणे. आता करेक्ट. तू त्याला कंठ फुटणं म्हणतं तसं झालं एकदम. आणि तेव्हापासून माझा आवाज बेसकडे गेला तो. अच्छा. हां. आणि मग त्यांनी मला सातत्याने सांगितलं, की तुझा आवाज असा मेंटेन कसा राहील यासाठी काय काय तू केलं पाहिजेस. करेक्ट. हां. ते सगळं त्यांनी मला सांगितलं. सिनेमामध्ये आपण जर बघितलं तर बायोपिक एक वेगळाच फॉर्मॅट जो आज सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून मोठे मोठे आणि चांगले चांगले बायोपिक इंडस्ट्रीमध्ये येतात. तर असा कुठला बायोपिक आहे का जो तुम्हाला वाटतं की हे पात्र मी साकारू शकतो? बाळासाहेब ठाकरेंना रंगवायला आवडेल मला. नक्कीच. त्याच्याबद्दल काय सांगू शकाल सर? मी एकदा त्यांना भेटलेलो 2010ला. अच्छा. आज एक पिक्चर आम्ही सगळं ते बोरिवली आणि कांदिवली या एरियात शूट केलं होतं. सिनेमाचं नाव होतं सेकंड इनिंग. ओके. हां. आणि त्याच्यात मी एक रिटायर्ड जज आणि बाकीची त्याची जी काही मंडळी आहेत रिटायर्ड काही आहेत, तर ते थोडंसं जो लोकांवर ते अन्याय करतात, काही वेळा त्यांना त्रास होतो आणि मग ते रिव्हेंज घ्यायचं ठरवतात. बरोबर. आणि हा हेड असतो, हा जो जज आहे तो सगळ्यांचं ते प्लॅनिंग करून ते माणसं मारतात वगैरे, हे करतात वगैरे. खूप छान फिल्म होती ती. तर तिला लंडनच्या एका फिल्म फेस्टिवलमध्ये फर्स्ट टाईम मराठी चित्रपटाला अवॉर्ड मिळालं अरे होतं, वा. बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड. तर तिथल्या एका नगरसेवकांनी ते बाळासाहेबांच्या कानावर घातलं होतं. ते अच्छा. म्हणले असं बोलवा त्यांना. मग आम्हाला मातोश्रीवर बोलवलं होतं. मी, माझे 2 प्रोड्युसर आणि त्यांचा एक मुलगा, असं आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. 14वा नंबर होता आमचा. ओके. गेलो, मग बसलो. मग खूप वेळ 35 मिनटं त्यांच्याबरोबर होतो. आणि मी साहेब वगैरे काही नाही, मी डायरेक्ट काका म्हणूनच सुरुवात केली. हां. मला आवडलं कारण बरेचदा काही काही गोष्टी माझ्या आणि त्यांच्या सारख्यात असं मला जाणवलं, की ते थेट बोलणं वगैरे म्हणतो. पण कमाल माणूस, कमाल. म्हणजे राजकारण वगैरे तर ठीक आहे, पण एक आर्टिस्ट म्हणून किंवा एक माणूस म्हणून ना फार काय माहिती त्यांना सगळं. त्यांनी मला ना अनेक गोष्टी दाखवल्यात. त्यांच्याकडे अशा फार मोठमोठ्याल्या अशा फाईल्स त्यांनी तयार केल्यात. करेक्ट. आणि ते स्वतः ते म्हणाले, की मी रोज पेपर वाचतो, सगळे पेपर वाचतो, जेवढे म्हणून येतात ते सगळे वाचतो.
आणि जे काही महत्त्वाची कात्रणं आहे ती काढतो आणि ह्याच्यात चिटकवतो. अच्छा. मग त्याने ते वानगी दाखवलं, मला दाखवलं ते सगळं. कोकम सरबत पाजलं, खूप वेळ गप्पा मारल्या छान अगदी. म्हणजे मी म्हटलं शेवटी आम्ही निघतो आता, म्हटलं काका निघताय. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की थांबावं, जरा गप्पा मस्त रंगल्यात. नाही म्हटलं खूप माणसं खाली, ते रोजच येतात मला भेटायला. बरं म्हणजे ठीक आहे. 35 मिनटं झाली, छान गप्पा झाल्या. आम्हालाही तुम्हाला त्या भूमिकेबद्दल बघायला नक्की आवडेल सर. आजचा इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघायला गेलो तर यश आणि अपयश ह्या दोनच गोष्टींवर माणूस कॅल्क्युलेट करतो, एखाद्या पात्राला म्हणा किंवा एखाद्या अभिनेत्याला म्हणा. तर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कधी आल्या आणि त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळालं सर? यश अपयश मला काही असं काही फारसं काही त्याचा फील नाही आहे मला. कारण मी एक ठरवलं होतं की मी जे व्यवसाय करतानाच मी कामं करत होतो ही. बरोबर. त्यामुळे माझी एक बाजू मी भक्कम ठेवली होती. अगदी नाही जमलं तर आपल्याकडे हे आहेच शेवटी. हां, आणि काही करून आपल्याला याच क्षेत्राशी निगडीत राहायचं आहे तर तुम्ही फक्त अभिनयच केला पाहिजे असं काही नाही. निर्मिती केली असते मी, एक नाटक मी निर्मिती केली पण होती. ओके. हां, त्याच्यामुळे तुम्हाला त्या त्या अंगाने सुद्धा त्याच्यात राहता येऊ शकतं. तुम्ही काय अजून काही वेगवेगळ्या मदती त्यांना करू शकता. ओके नाही, दिग्दर्शन करू शकतो. बरोबर. त्यामुळे कुठून तरी तुम्हाला, पण तुम्ही सारखं यश अपयश आणि अमुक म्हणून काही लगेच तुमचं आयुष्य काही बदलत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला असा सल्ला आहे लोकांना की नाही, एखादे आता बरेच जण करतात पण ते खूप चांगले पैसे मिळतात ना, तर कुठेतरी बिझनेसमध्ये ते गुंतवतात, कुठेतरी पार्टनरशिप करतात किंवा एखादा व्यवसाय सुरू करतात. आणि हे केलंच पाहिजे. नाही तर नुसतं आपलंच गाड्या घ्या आणि हे करण्यात काही मजा नाही. आता तुमच्या बोलण्यातनं अजून एक गोष्ट जी आम्हाला प्रकर्षाने जाणून घ्यायला आवडेल, की निर्मिती करणं किंवा दिग्दर्शन करणं. तर काही फ्युचर प्रोजेक्ट्स तुमच्या डोक्यात आहेत किंवा तुम्ही करणार आहात असं काही आहे? हां, मला आता जरा एक पिक्चर डिरेक्ट करायचं माझ्या डोक्यात एक. अच्छा. हां, त्याची तयारी चालू आहे माझी. पण अजून तर काय सांगणार नाही कोणाला काही. हां, कारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगण्यात काही मजा नाही. कारण आपल्याकडे लगेच ते असतात ना, म्हणत होता आता काहीच नाही वगैरे असं. हां, हां. ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह भूमिका करता, त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं ना, की निगेटिव्ह भूमिका म्हणजेच हा आर्टिस्ट किंवा कलाकार असाच असेल, असा प्रेक्षकांचा एक समज तयार होतो. बरीचशी अशी उदाहरणं आहेत. शक्ती कपूर असेल किंवा अमरीश पुरी असतील किंवा नाना पाटेकर, जे पुरुष नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आहे. म्हणजे लिटरली एका प्रेक्षकाने चप्पल फेकून मारली होती, पण ती त्याला मिळालेली, त्या कामाला मिळालेली पोचपावती आहे. तर त्याच्याकडं तुम्ही कसं बघता? मुळामध्ये तुम्ही अभिनय म्हणजे काय, तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीतरी करायचं आहे. करेक्ट. बरेचदा असंच असतं. आता मी एखादी संताची भूमिका केली म्हणून काही लगेच माझे भजनी लोक लागतील असंही नाही आहे. आलं का लक्षात? पण निगेटिव्ह भूमिकांबद्दल लोक जरा जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यांना असं वाटतं, प्रेक्षकांना वाटतं बरेचदा. म्हणजे मला सुद्धा अण्णाचे हे केल्यानंतर मग काय बरं आहे आता तुम्हाला बायका मिळणार वगैरे म्हणजे हेच काही कारणच नाही ना खरं म्हणजे हे. करेक्ट. तुम्ही तसं असलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि बरेचदा म्हणजे असं म्हटलं जातं की जे निगेटिव्ह रोल करतात ना, हे जास्त कनवळून मायाळू लोक असतात खरं. खूप चांगले स्वच्छ लोक असतात. म्हणजे प्राण यांच्याबद्दल सुद्धा खूप बोललं जायचं. पण ते अतिशय डिसेंट माणूस तो होता. करेक्ट. अतिशय हेल्पफुल आणि डिसेंट माणूस होताच. स्त्रियांशी सुद्धा बोलताना तो अतिशय आदबीनं आणि प्रेमाने बोलायचा वगैरे. तर लोकांची अशी धारणा होते, याचा अर्थ ना की कुठंतरी तुम्ही 100% कुणीच काही करत नाही, पण ते त्या भूमिकेला त्यांनी बऱ्यापैकी न्याय दिला असं समजायला हरकत नाही असं मला वाटतं. एक्झॅक्टली. हां, इतका राग येतोय तुम्हाला तर नक्कीच, म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की तिथे सुद्धा भेटायला काही हजारो लोक असायची रोज. अच्छा. हजारोमध्ये सावंतवाडीच्या सेटवर आमच्या. बरोबर. आणि त्यांना सेल्फी घ्यायचा असा, पण वाटेल ते बोलायच्या, घाणेरड्या आहात तुम्ही, अमुक आहात, तुम्हाला लाज नाही वाटत का वगैरे. आणि मग शेवटी परत मग सेल्फी द्या नाही एक वगैरे. म्हणजे हे काय, तर कुठेतरी त्यांच्या मनातली भावना ते बोलून दाखवतात. आणि असं वाटणं साहजिक असतं, कारण त्या भूमिकेत आपण जसं शिरलोय तसं ते प्रेक्षकही शिरतायत. अलग लक्षात असं समजायचं आपण. आता मी एक संताची भूमिका केली होती. हां, वामन भाऊ नावाचे एक संत आहेत तिकडे, जामखेड वगैरे तिकडे, म्हणजे भगवान बाबांचे गुरुबंधू ज्येष्ठ. बरोबर. तर ती भूमिका करत असताना सासवड किंवा अशा अनेक मंदिरांमध्ये ती शूटिंग असायचं. तर तिथे दिंड्या वगैरे आल्या ना, तर मी असा बसलेलो असायचो. तर अचानक म्हातारे कोतारे लोक पाया पडायला यायचे तिथे. अच्छा. आणि ते मला इतकं एम्बॅरेसिंग व्हायचं ना, आणि माझ्या डोळ्यातनं अक्षरशः म्हणजे आता मला रडू यायला लागलं. आमचे ते खबप होते, महाराज होते, ते म्हटले की
म्हणे माधवराव म्हणे ते त्या संतांना पाया पडत आहेत. Correct. तुम्ही जे भूमिका रंगवत आहे तर ते वामन भाऊंच्या पाया पडत आहेत, ते असं समजा, तुम्ही त्यांनाच पडतायत, तुम्हाला नाही. त्यामुळे ते सहन करा म्हणे, आणि त्यांची श्रद्धा आहे ती ना. तुम्ही काही बोललात त्यांना, त्यांची श्रद्धाला कुठंतरी मोडता घातल्यासारखं होईल. करेक्ट. किंवा मी रात्री ज्या हॉटेलवर होतो तिथेही लोक यायचे आणि म्हणायचे की भाऊंना भेटायचे, भाऊंच्या पाया पडायचे. आणि मग आमचे काही लोक सांगायचे नाही नाही आता ते ध्यानाला बसलेत वर. वेगळंच ध्यानात असायचो, हा भाग वेगळा. पण मग तसं सांगायला लागायचं. म्हणजे एका बाजूला तुमचं असं पण असतं, म्हणजे जे म्हणतात ना संत तुकारामांची पागनीसांनी ती भूमिका केली तर त्यांना वेळ लागला, कारण का आता इतकं खरोखरचे तुकाराम आहेत असं ते लोक समजायला लागले होते. इतकी जिवंतपणे ती भूमिका त्यांनी केली. म्हणजे त्या कुठेतरी पॉईंट आहे, तर त्या पॉईंटपर्यंत ती भूमिका तुमची पोचली, मग ते लोकांच्या मनावर परिणाम करणारच. एक्झॅक्टली सर. तर सर मला अजून एक गोष्ट नमूद करायला इथे आवडेल की आम्ही आमच्या शोमध्ये एक लास्टला रॅपिड फायरचा एक राऊंड घेतो. सो काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतील, त्याला तुम्ही क्विकली जेवढं देऊ शकाल तेवढं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. थिएटर की कॅमेरा? दोन्ही. एक निवडायचं झालं तर? थिएटर. गंभीर भूमिका की विनोदी भूमिका? गंभीर. कारण विनोद येत नाहीत मला. म्हणजे बाहेर सेटच्या बाहेर विनोद भरपूर करतो, बरोबर. समोर नाही जमत. पहिली आठवणीतली अभिनयाची मिळालेली थाप? तीच कॉलेजमध्ये असताना जे पारितोषिक मिळालं आणि सगळेच कॉलेजनेच खूप अभिनंदन केलं तिचं. तुमचा आवडता सर्वोत्कृष्ट सहकलाकार? मिल. गिरीश ओक. हां. आवडता चित्रपट? सिंहासन. ओके. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुठली भूमिका करायची आत्ता जर वेळ आली तर कुठली भूमिका करायला निवडाल? विलन. स्ट्रगल जे आहे त्यांनी लाईफमध्ये तुम्हाला शिकवण दिली की वेदना दिली? शिकवण. आणि जर आयुष्य तुम्हाला एका शब्दात सांगायचं असेल तर काय सांगाल? सुंदर, मस्त आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या शोवर आलात. बऱ्याचशा गोष्टी आपण आज डिस्कस केल्या. इन फ्युचर नवीन पिढीला देखील ह्याचा खूप प्रमाणामध्ये फायदा होणार आहे, ह्यातनं निश्चितपणे मी सांगू शकतो. सो पुन्हा एकदा माधव सर, तुम्ही आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचं मनापासून आभार व्यक्त धन्यवाद. करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माधव सर, आज इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट या एपिसोडमध्ये तुम्ही आल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. मला एक गोष्ट इथे प्रेक्षकांसाठी नक्कीच नमूद करायला आवडेल. तुम्ही जे काही सल्ले आत्ता दिलेत ते बघता येणाऱ्या नवीन पिढीला कलाकारांनी नेमकं कसं असलं पाहिजे ह्याच्यातनं जे मार्गदर्शन मिळणार आहे ते खरंच अमूल्य असणार आहे. सो तुम्ही या शोवर आलात त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणि मला प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल, आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन गेस्टसोबत येणाऱ्या एपिसोडमध्ये. सो इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.